आपण आसमानी सोबत सुलतानी असं संकट म्हणायचो, किंवा शेतकरी बी पेरतो, जसं तुम्ही मिथक सांगितलं तसं तो काळ्या आई म्हणून त्या जमिनीला पाहतो आणि मग भावनिकरित्या आपल्याला गुंतवलं जातं. एखादी शेती उद्योगासाठी वापरत असेल, तर मग तू आई समजतो तिला आणि तिला तू काही पिकवणार नाहीयेस का? तर या खोट्या गैरसमजुती आमच्या मनावरती ज्या बिंबवल्या आहेत, त्याच्यातली पहिली ही एक समजूत आम्ही खोडून काढली पाहिजे की पैसा वाईट असतो. म्हणजे आपली दातृत्वाची भावना जरी करायची असेल, एखाद्याला मदत करायची आहे, दवाखान्यात आजारी आहे म्हणून, तरी पैसा लागणार आहे. मुलांचं ऍडमिशन घ्यायचं तरी पैसा लागणार आहे. घर बांधायचं तरी पैसा लागणार आहे. कपडे घ्यायचे तरी पैसा लागणार आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यापासून तर रात्री झोपणाऱ्या अंथरुणापर्यंत असं कोणतं क्षेत्र आहे जे तुमचं फुकट होतंय? तर पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य असं अंग आहे. जसं आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आहे. पण या 3 प्राथमिक गरजा जरी असल्या तरी अन्न विकत घेणार कसं? पैशातून. वस्त्र येणार कुठून? पैशातून. आणि निवारा येणार कुठून? तर पैशातून. आणि या पैशाचं मूळ जर काय असेल तर ती तुमची कमवण्याची मानसिकता. म्हणजे दादा तुम्हीच नेहमी सांगत असतात की आधी डोक्यात पैसा यावा लागेल तेव्हा तो खिशात येईल. कसा येतस पैसावर बोल राहिनो. कसं शे मंडई, पैसा कमांडना पडी तरच दुनियामा किंमत आहे. जेना खिसामा पैसा शे तेलेच लोक विचारतील कसा शे.